आपणा सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सेवेसाठी पाठवले आणि खरी सेवा कशी करावी त्याबद्दल सांगितले. आजच्या भागात आपण मत्तई अध्याय 11 मधील महत्त्वाच्या घटनांचा अभ्यास करणार आहोत. येथे आपण पाहतो की बाप्तिस्मा करणारा योहान जो तुरुंगात आहे तो येशूबद्दल शंका विचारतो. तूच तो येणार आहेस का? यावर येशू त्याच्या कार्याची साक्ष देतो. त्यानंतर येशू योहानाबद्दल लोकांना सांगतो आणि त्याच्या महानतेची साक्ष देतो. पुढे आपण पाहतो की काही शहरांनी येशूचे चमत्कार पाहूनही पश्चाताप केला नाही. त्यामुळे त्याच्यावर न्यायाची घोषणा केली जाते आणि शेवटी येशू सर्व थकलेल्या आणि ओझ्याखाली दबलेल्या लोकांना एक सुंदर आमंत्रण देतो. माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. या भागातून आपण शिकणार आहोत की शंका येत असतानाही देवावर विश्वास कसा ठेवायचा आणि येशूमध्ये खरी विश्रांती कशी मिळते. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण मत्तई याच्या 10व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपवले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 11चा अभ्यास करणार आहोत. अध्याय 11 मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. येशू आपले सेवा कार्य पुढे चालू ठेवतो. दुसरा विषय, योहानाच्या शिष्यांकडून येशूची परीक्षा घेतली जाते. तिसरा विषय, ज्या शहरांमध्ये त्याने सामर्थ्यशाली कृत्ये केली होती त्या शहरांचा येशू धिक्कार करतो आणि व्यक्तिशः प्रत्येकाला एक नवीन आमंत्रण देतो. या अध्यायात घटना पुढे सरकताना दिसतात. प्रभू येशूने नैतिक मूल्ये काय आहेत हे स्पष्ट केले, चमत्कार केले आणि आपल्या शिष्यांना आपले दावे जाहीर करण्यासाठी पाठवले. त्यांनी इस्रायलमधील सर्व शहरांमध्ये जाऊन कार्य केले, पण त्याला प्रतिसाद काय मिळाला? एका शब्दात सांगायचे तर नकार. हा अध्याय प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याला एक महत्त्वाचे वळण देतो. 28 ते 30 या वचनांमध्ये तो एक नवीन संदेश देतो, जो राजाच्या उपस्थितीमुळे पश्चाताप करण्याच्या अगोदरच्या संदेशापेक्षा वेगळा आहे. यावेळेस आपण मत्तई कृषी वर्तमान याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. मग असे झाले की येशूने आपल्या 12 शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरात शिकवण्यास व उपदेश करण्यास गेला. आपल्या शिष्यांना पाठवून दिल्यानंतर तो स्वतः बाहेर पडतो. लोकांपर्यंत देवाचा संदेश पोहोचवणे किती महत्त्वाचे होते आणि आजच्या काळातही ते तितकेच महत्त्वाचे आहे. आता आपण योहानाचे शिष्य येशूला प्रश्न विचारतात हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि यासाठी आपण दुसरं वचन वाचूया. योहान बंदीशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले. मत्तई याचा 4था अध्याय 12 वचनामध्ये असे नमूद केले आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला तुरुंगात टाकण्यात आले होते. तुरुंगात असलेल्या योहानाला येशूच्या कार्याविषयी सतत माहिती मिळत होती. त्याला वाटत होते की लवकरच तो मुक्त होईल, कारण येशू राज्य स्थापनेसाठी राजासनावर बसेल अशी त्याची अपेक्षा होती. तिसरं वचन आपण पाहूया. जे येणार आहे ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? योहानाचा प्रश्न तर्कसंगत आहे. राजाने आतापर्यंत सत्तेची सूत्रे हाती घेतली असतील असे मानण्याचे त्याच्याकडे पुरेसे कारण आहे. प्रभू राजासनाच्या दिशेने इतक्या संथ गतीने वाटचाल करत आहे, या गोष्टीमुळे तो नक्कीच गोंधळून गेला आहे. योहानाला प्रभूने दिलेल्या उत्तराची नोंद घ्या. पुढचं वचन 4 ते 6 ही वचन आपण वाचणार आहोत. येशूने त्यांना उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.
येशूचे उत्तर अत्यंत विचार करण्यासारखे आहे आणि केवळ जुन्या करारात मसीहामध्ये जी वैशिष्ट्ये असतील असे सांगितले आहे त्या संदर्भातच हे उत्तर समजून घेता येऊ शकते. यशया ह्याचा 35वा अध्याय आणि 4 ते 6 या वचनांमध्ये येशूच्या उत्तराचा थेट संदर्भ आढळून येतो. आपण ती वचनं वाचूया. घाबऱ्या मनाच्या म्हणा, धीर धरा, भिवू नका. पहा, तुमचा देव सूड घेण्यास अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल. तो येईल व तुमचा उद्धार करील. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारेल, मुक्याची जीभ गजर करील. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेव्हा येशू आला तेव्हा अरण्यात पाण्याचे झरे फुटले नाहीत किंवा वाळवंटात ओढेही वाहू लागले नाहीत. असे का? कारण पहिल्यांदा जेव्हा तो आला तेव्हा त्याने आपल्या राज्याची स्थापना केली नव्हती. तरीही तो राजा होता आणि त्याच्याकडे मसीहाची सर्व वैशिष्ट्ये होती. तो केवळ इतकेच म्हणत आहे. योहानाला ही वैशिष्ट्ये नक्कीच ओळखता आली असते. आता येशू योहानाचे समर्थन करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. पुढील वचनांमध्ये कोणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर टीका करू नये म्हणून प्रभू येशू योहानाच्या कार्याचे समर्थन करतो. आपण 7वं वचन वाचूया. ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला. तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाराने हलवलेला बोरू काय? तसे पाहता बाप्तिस्मा करणारा योहान हा कमकुवत किंवा लोकांच्या मतांवर डोलणारा नव्हता, तर तो ठाम आणि प्रभावी होता. त्याच्या उलट आजच्या काळातील अनेक उपदेश कमकुवत झाले आहेत, कारण ते लोकांना खुश करण्यासाठी बदलले जातात. परंतु योहानाने सत्य ठामपणे मांडले आणि प्रभू येशूनेही त्याचे समर्थन केले. जाऊया आपण पुढं 8वं वचन. तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. बाप्तिस्मा करणारा योहान दिसायला रानटी होता. 9वं वचन. तर मग का गेला होता? संदेष्टाला पाहायला काय? मी तुम्हाला सांगतो, हो, संदेष्टाहूनही जो श्रेष्ठ त्याला. तो संदेष्टा होता, किंबहुना संदेष्ट्यांहूनही श्रेष्ठ होता. पुढं आपण जाऊया. 10वं वचन. पहा, मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवतो. तो तुझ्या पुढे तुझा मार्ग सिद्ध करील. असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. प्रभू येशू स्पष्टपणे घोषित करतो. मलाकी याचा 3रा अध्याय पहिल्या या वचनांची पूर्तता बाप्तिस्मा करणारा योहान हाच आहे. ते वचन सांगते, पहा, माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करत आहात. तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बाप्तिस्मा करणारा योहान हा तो निरोप्या होता. इस्रायलला मसीहाची ओळख करून देण्यासाठी योहानाला विशेष करून निवडण्यात आले होते. योहानाचा शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 21 ते 23 हा शास्त्र भाग आपण पाहू शकता. पुढे जात असताना आपण 11वं वचन पाहू. मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. कधी कधी आपण चर्चा करतो की अब्राहम, मोशे किंवा दावीद यांच्यात कोण श्रेष्ठ होता. पण येशू सांगतो की योहान हा पूर्वीच्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नव्हता. तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. जेव्हा प्रभू येशू आला तेव्हा त्याने लोकांच्या अशा एका समुदायाला पाचारण करण्यास सुरुवात केली जे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहेत. ते त्याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कसे असू शकतात? कारण ते ख्रिस्तामध्ये आहेत आणि त्यांनी त्याचे नीतिमत्व परिधान केले आहे. वाचूया आपण 12वं वचन. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. हे वचन समजणे कठीण आहे, कारण बळकावणे हे अंतर्गत किंवा बाह्य असू शकते. बाहेरून येणाऱ्या दुष्ट शक्ती
त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत हे खरे आहे. पण जे पूर्ण मनाने समर्पित आहेत तेही जोराने त्यात प्रवेश करू पाहत आहेत. म्हणजेच ते आत येण्यासाठी आतुर आहेत. यात गरज आणि तातडीची भावना दिसून येते. आपण मत्त्याचे शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 19 या वचनात अगोदरच पाहिले आहे की एक तरुण धावत आला आणि येशूच्या पायापाशी पडून म्हणाला, गुरुजी, जेथे कुठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन. म्हणून ह्याला दोन्ही बाजू आहेत. नेमके काय अभिप्रेत होते हे आपल्याला स्पष्ट होत नाही. कदाचित तो दोन्हींचाही संदर्भ देत असावा. पुढे आपण जाऊया. 13 ते 15 ही वचन आपण वाचणार आहोत. कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी संदेश दिले, आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलिया येणार तो हाच आहे. ज्याला कान आहेत तो ऐको. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने मलाकीयाचा 3रा अध्याय आणि 1 मधील येणाऱ्या निरोप्याची भविष्यवाणी पूर्ण केली. पण एक प्रश्न उभा राहतो. जर इस्रायलने ख्रिस्ताला त्याच्या पहिल्या येण्याच्या वेळी स्वीकारले असते तर त्याने लगेच राज्य स्थापन केले असते का? आणि योहान एलिया ठरला असता का? उत्तर होय असे आहे. हे कसे शक्य आहे? याचे नेमकं स्पष्टीकरण करणे कठीण आहे. पण येशू ख्रिस्ताने तसे सांगितले आणि तो अशा गोष्टी करू शकतो ज्या आपण समजू शकत नाही. खरे तर त्याच्या अनेक कृती आपल्याला पूर्णपणे समजत नाहीत, पण आपण त्या स्वीकारतो. काही जण म्हणतात ख्रिस्ताचा जर वधस्तंभावर जाण्याचा हेतू होता तर स्वतःला राजा म्हणण्याची त्याची कृती प्रामाणिक नव्हती. पण ती प्रामाणिकच होती. मग जर इस्रायलने त्याला राजा म्हणून स्वीकारले असते तर? मुद्दा हा की त्यांनी त्याला राजा म्हणून स्वीकारले नाही. हे जर तर प्रश्न वास्तवात नसलेल्या समस्या निर्माण करतात आणि अगोदरच आपल्या पुढे पुष्कळ खऱ्या समस्या आहेत. पुढील 2 वचनांमध्ये येशूने एक दृष्टांत सांगितला आहे ज्यामध्ये तीव्र उपरोध आणि विडंबन आहे. हा दृष्टांत कोणाचे मन दुखवण्यासाठी नव्हे तर एक महान सत्य स्पष्ट करण्यासाठी दिला आहे. वाचूया आपण 16 आणि 17 ही वचनं. या पिढीला मी कोणती उपमा देऊ? जी मुले बाजारात बसून आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाहीत, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही ऊर बडवून घेतले नाहीत. त्यांच्यासारखी ही पिढी आहे. हे रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांच्या एका गटाचे चित्र आहे. त्यातील एक गट म्हणतो, चला आपण अंतयात्रा खेळूया. ते काही काळ अंतयात्रेचा खेळ खेळतात, पण लवकरच त्यांना त्याचा कंटाळा येतो आणि मग ते म्हणतात, चला आपण लग्न खेळूया. थोड्याच वेळात त्यांना लग्नाचा खेळ खेळण्याचाही कंटाळा येतो. ते एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातात. ही बिघडलेली मुले आहेत. येशू ज्या पिढीशी संवाद साधत होता ती पिढी अशीच होती आणि आपली पिढीही तशीच आहे. 18वं वचन आपण वाचू. कारण योहान खातपीत आला नाही तर त्याला भूत लागले असे म्हणतात. योहान कडक स्वभावाचा आणि कठोर होता आणि त्यांना त्याच्या सहवासात निर्धास्त वाटत नव्हते. 19वं वचन. मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी म्हणतात, पहा खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र. परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते. येशू मनमिळावू होता, पण लोक म्हणत, हा तर खादाड आहे, पापी लोकांबरोबर फारच मिळून मिसळून वागतो. येशू आणि योहान दोघांनाही लोकांनी नापसंती दर्शवली. काही लोक कधीच समाधानी होत नाहीत, म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे, कारण कोणालाही सर्वांना खुश करता येत नाही. आता आपण येशू पश्चाताप न करणाऱ्या शहरांचा धिक्कार करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आता एक मोठा बदल घडतो. येशू राजा आहे. त्याने आपली नैतिक तत्वे शिकवली, चमत्कारांनी आपली पात्रता सिद्ध केली आणि स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे असा सुवार्ता प्रसार केला. त्याने स्वतःला सादर केले, पण लोकांनी त्याला नाकारले. त्यांच्या नकारामुळे त्यानेही त्यांना नाकारले. तो राजा असल्याने अंतिम निर्णय नेहमी त्याचाच असतो. आपण यावेळेस 20 ते 21 ही वचनं वाचणार आहोत. नंतर ज्या ज्या नगरांमध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो असा
दोष देऊ लागला. हे खोराजीना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोनपाट व राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. खोराजीन आणि बेतसैदा ही उत्तरेकडील कफर्नहुमच्या जवळ असलेली शहरे होती, जिथे प्रभूचे मुख्य ठाणे होते. त्याने या प्रदेशात अनेक चमत्कार केले होते, परंतु तेथील लोकांनी त्याला नाकारले आणि आता ते त्याच्यावर न्यायनिवाडा जाहीर करत आहेत. 22वे वचन आपण वाचूया. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. शिक्षणाद्वारे जबाबदारी निर्माण होते. प्रभूने सोर किंवा सिदोन येथे सेवा केली नाही, पण खोराजीन आणि बेतसैदा येथे तो बराच काळ राहिला. म्हणून त्याने दिलेल्या शिक्षणाबद्दल त्याने त्यांना जबाबदार धरले. देवाच्या न्यायात शिक्षा व बक्षीस यांचे वेगवेगळे स्तर असतील असे मला वाटते. आजही अनेकांना ख्रिस्ताला स्वीकारण्याची संधी मिळते, पण ते त्याला नाकारतात. दूरच्या बेटावर ज्याने सुवार्ता ऐकलेली नाही त्याच्याबद्दल देव काय करेल हे मला ठाऊक नाही, पण जो प्रत्येक रविवारी चर्चला येतो, सुवार्ता ऐकतो आणि काहीच प्रतिसाद देत नाही, त्याच्याबद्दल देव काय करेल हे मला माहीत आहे. आता प्रभू कफर्नहुम जेथे त्याचे मुख्यालय होते त्याबद्दल बोलत आहेत. 23वे वचन. हे कफर्नहुमा, तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकांपर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. त्यांच्या शहरात प्रभू येशूचे मुख्य केंद्र असणे हा किती मोठा विशेष लाभ होता. तरीही त्यांनी त्याला नाकारले. प्रभू येशू म्हणतो की जर दुष्ट सदोम शहराने कफर्नहुम येथे झालेले चमत्कार पाहिले असते तर त्यांनी आपल्या दुष्टपणाबद्दल पश्चाताप केला असता आणि त्यांच्यावर आलेला न्याय टळला असता. 24वे वचन आपण पाहू. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल. येशूने काही प्रसंगी अत्यंत कठोर शब्दात न्यायाधीश व राजा म्हणून भाष्य केले आणि ते आपल्याला गंभीरपणे ऐकण्याची सूचना देतात. याचा मुख्य अर्थ असा आहे की सत्य समजूनही ख्रिस्ताला तारणारा म्हणून न स्वीकारणे हे अधिक गंभीर आहे आणि त्यासाठी मोठी जबाबदारी येते. जरी सदोम आणि गोमोरा ही अतिशय दुष्ट शहरे होती तरी न्यायाच्या दिवशी त्यांची स्थिती त्या शहरांपेक्षा अधिक सहन करण्यासारखी असेल, ज्या शहरांनी येशूचा संदेश ऐकूनही त्याला नाकारले. 25 आणि 26वे वचन आपण पाहू. त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. स्वर्गाचा प्रभू ही वाक्यरचना उत्पत्ती याचा 14वा अध्याय 19 वचनामध्ये दिसते, जिथे देवाला या नावाने संबोधले आहे. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू आहे. अनेक ज्ञानी लोक हे सत्य कधीच शिकत नाहीत, पण लहान मुले ते समजून घेतात. हॅरी आयनसाईड यांनी म्हटले होते, गोड बिस्किटे नेहमी खालच्या शेल्फवर ठेवा, म्हणजे मुलांना ते सापडतील. तुम्ही मुलांना समजेल असा उपदेश केला तर तो मोठ्यांनाही समजेल, पण कधी कधी मुले समजतात पण मोठ्या लोकांना समजत नाही. 27वे वचन. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. हेच म्हणण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे योहानाचं सुवर्तमान 14वा अध्याय 6वे वचन म्हणते, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. आता आपण येशू व्यक्तिशः प्रत्येकाला नवीन आमंत्रण देतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. प्रभू येशूच्या सेवेमध्ये एक महत्त्वाचा बदल झाला. सुरुवातीला तो पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे असे सांगत होता, पण लोकांनी, विशेषतः इस्रायल राष्ट्राने त्याला मसीहा म्हणून नाकारले. त्यामुळे त्याने त्या राष्ट्राकडून आपली दिशा बदलली, राज्याची घोषणा थांबवली आणि वधस्तंभाकडे वळला.
आता त्याचे आमंत्रण संपूर्ण राष्ट्रासाठी नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी खुले झाले. यावेळेस आपण 28 ते 30 ही वचने वाचणार आहोत. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचं सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांना विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. ही भाषा या अध्यायातील आधीच्या भागापेक्षा वेगळी आहे. जणू हिमवादळातून वसंत ऋतूच्या उभेत येणे, वादळातून शांत ठिकाणी जाणे, अंधारातून प्रकाशात येणे, हा येशूचा नवा संदेश आहे. तो राष्ट्राकडून व्यक्तीकडे वळतो. आता स्वर्गाच्या राज्याची घोषणा नाही, तर तारणदायी विसावा मिळवण्याचे वैयक्तिक आमंत्रण आहे. मी तुम्हाला विसावा देईन म्हणजे मी तुम्हाला शांत करीन. भाराक्रांत म्हणजे पापाच्या ओझ्याखाली दबलेले. हाच अर्थ यशायाचा 1 अध्याय 4 वचन आणि स्तोत्र 38:4 मध्ये आपल्याला दिसतो. यशया 1 अध्याय 4 वचन, किती हे पापिष्ट राष्ट्र, दुष्कर्माने भारवलेले लोक, दुर्जनांची संतती, ही आचारभ्रष्ट मुले, यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्रायलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे, ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत. तसेच आपण स्तोत्राचा 38 आणि 4 वचन हे देखील वाचणार आहोत. कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत, जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत. प्रियांनो, हे ओझे तुम्ही उचलू शकत नाही. ते ठेवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. त्याने तुमच्यासाठी ते उचलले आहे आणि तो तुम्हाला आपले पाप त्याच्याकडे घेऊन येण्याचे आमंत्रण देत आहे. तो तुम्हाला क्षमा करू शकतो, कारण वधस्तंभावर त्याने तुमचे पाप वाहिले आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. येशू ख्रिस्त देत असलेला पहिला विसावा तारणाशी संबंधित आहे, जो पापी मनुष्याला त्याच्याकडे आल्यावर मिळतो. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. हा दुसरा विसावा विश्वासणाऱ्याच्या जीवनातील पवित्रीकरणाशी संबंधित आहे, जो त्याच्या आज्ञेत राहून नम्रतेने त्याच्याकडून शिकून आणि पूर्ण समर्पणातून अनुभवता येतो. अशा समर्पित जीवनात मान, ओळख किंवा स्पर्धेची चिंता उरत नाही. खरे सांगायचे तर मी संस्थांचे सभासदत्व घेणे सोडून दिले, कारण महत्त्वाकांक्षी पुरुष एखाद्या संस्थेचे अध्यक्ष किंवा प्रमुख बनण्याचा आटापिटा करताना पाहून आश्चर्य वाटते. तुमची निष्ठा ख्रिस्ताशी असेल तर तुम्हाला या गोष्टींची चिंता करण्याची काहीच गरज नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला त्याच्याशी जोडता, तेव्हा त्याला नेमके जिथे हवे आहे तिथेच तो तुम्हाला ठेवतो. होय, देवच आमच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे आणि आम्ही देखील त्याच्यावरच विसंबून राहणे आवश्यक आहे. यासाठी आपण तयार आहात काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही कसं तुझ्यावरती विसंबून राहावं. कारण बापा, आम्ही तुझ्यावरती विसंबून राहतो तर जे काही तू आम्हाला शिकवतोस त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि तू देखील आम्हाला स्वीकारतोस. परंतु बापा, जर आम्ही असं करत नाही तर निश्चितपणे आम्ही तुला नाकारतो. परंतु बापा, तुझी अशी इच्छा आहे की आम्ही सर्वांनी तुझ्याबरोबर असावं, तुझ्या जवळ असावं. आणि म्हणूनच प्रभूजी, या वचनांच्याद्वारे तू प्रतिदिनी आम्हाला शिकवत आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. या सर्व गोष्टी आमच्या अंतःकरणावर ठसाव्या म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभा दिले.
वधस्तंभ हेच. जगाच्या कल्याण तनुमानी जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. जगाच्या कल्याण तनुमानी जीव वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. वाहिला सदैव ख्रिस्तासाठी. वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशाण उभारी. वधस्तंभ हेच. प्रियांनो, आजच्या भागातून आपण पाहिले की विश्वासाच्या प्रवासात कधी कधी शंका येऊ शकतात, पण येशू आपल्या कार्याद्वारे स्वतःची साक्ष देतो आणि आपल्या विश्वासाला दृढ करतो. आपण हेही शिकलो की जे लोक सत्य पाहूनही त्याला नाकारतात त्यांच्यासाठी गंभीर इशारा आहे. देवाची कृपा मिळाल्यावर त्याला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. आणि या सर्वांमध्ये येशूचे ते प्रेमळ आमंत्रण आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. माझ्याकडे या, जेव्हा आपण थकलेले, चिंताग्रस्त किंवा ओझ्याखाली दबलेले असतो, तेव्हा येशू आपल्याला खरी शांती आणि विश्रांती देतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू शब्बाताबद्दल काय शिकवतो आणि धार्मिक नेत्यांशी त्याचे मतभेद कसे उघडे होतात. तोपर्यंत येशूच्या आमंत्रणाला प्रतिसाद द्या आणि त्याच्यामध्ये विश्रांती अनुभवत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. 12 शिष्यांना शोमरोन्यांच्या नगरात जायला येशूने मनाई केली होती. आजचा प्रश्न, मलाकी 3:1 या वचनानुसार निरोप्या कोण होता? ए. येशू, बी. बाप्तिस्मा करणारा योहान, सी. योहान मार्क, डी. पौल. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.